जय शिवराय. पुण्यावरील दहशत. आदिलशाहीच्या फौजा पुण्यात घुसल्या. सैनिकांनी पुण्यात थैमान घातले. तलवारीचे वार आणि आगीच्या ज्वालांचे तडाखे चुकवण्यासाठी पुणे सोडून माणसं डोंगरदऱ्यात जाऊन लपून राहू लागली. पुण्याच्या डौलदार वेशी आणि भोवतालच्या तटबंदी सुरुंग लावून उडवण्यात आल्या. गाढवा आणून त्यांचा नांगर पुण्यावरून फिरवण्यात आला. एक लोखंडी बहार जमिनीच्या पोटात टोकण्यात आली. त्यावर फुटकी कवडी आणि तुटकी चप्पल टांगून ठेवली गेली. आदिलशाही सरदारांनी हे सर्व करण्यामागचा त्यांचा हेतू हाच होता. जर कोणी स्वाभिमानाने राहण्याचा प्रयत्न केलाच तर त्याचा परिणाम पुढेही असाच होईल. कालांतराने काही वर्षांनी एके दिवशी दुपार टळल्यानंतर जिजाऊंसह बाल शिवबाने पुण्यात प्रवेश केला. शिवबाने भोवतालच्या ओसाड भग्न वस्तूंवरती नजर फिरवत विचारले, मासाहेब, हेच का पुणे? इथं तर आपल्याशिवाय कोणीच दिसत नाही. कुठे गेली माणसं? कुठे आहेत वाडे? इथं राहायचं कुठं? अशा जिजाऊ बोलते झाल्या. वाडा हेरून राहायचं नसतं राज. कर्तबगार माणसं वाडा बांधून राहतात. शामियाना उभारला गेला. भोवताली राहुट्या पडल्या. त्या मुळामुठीच्या संगमावरचे पाणी मावळते सूर्यकिरणात प्रकाशमान झाले होते. जहागिरीच्या वारसाने उद्ध्वस्त वास्तूंवर प्रथमच दिवा लावला होता. दरम्यान नदीकाठी विटांच्या ढिगाऱ्याखाली सुंदर अभंग अशी गणरायाची मूर्ती सापडली. हा एक शुभ संकेत होता. त्याच जागेवर गणेशाचे सुंदर मंदिर बांधायचे ठरले. मंदिराला लागूनच दौलतीच्या मालकासाठी प्रशस्त देखणा टोलेजंग वाडा बांधण्यात आला. त्या वाड्याला लाल महाल असे नाव देण्यात आले. काही दिवसानंतर वाड्याबाहेर देखणी बैलजोडी सजवण्यात आली. देवघरात सोन्याचा नांगर पूजण्यात आला. देवाच्या पाया पडून नांगर उचलण्यात आला. डोक्यात जरीटोप, अंगात अंगरखा, पायात सपाटा, कमरेला छोटी तलवार, पाठीला ढाल लावून बाल शिवबा जिजाऊंसह वाड्याबाहेर आले. दादोजी कोंडदेवांसह वतनदार, पाटील, बाला बरुतेदारांसह शेकडो माणसं जमली होती. सोन्याच्या नांगरासह सजवलेली बैलजोडी वाजत गाजत ज्या ठिकाणी गाढवांचा नांगर फिरवून भली मोठी लोखंडी पहार ठोकण्यात आली होती त्या देवीच्या चौकात आणण्यात आली. ती लोखंडी पहार खिळखिळी करून उपसण्यात आली. तसा असंख्य लोकांच्या मुखातून हर हर महादेवचा जयघोष झाला. सोन्याच्या नांगराला बैलजोडी जुंपण्यात आली. जिजाऊंसह शिवबांच्या हातून पुण्याची उद्ध्वस्त वास्तू नांगरण्यात आली. पुढे पडीक जमिनीवर ओसाड शेतांवर अवती फिरू लागली. गावं वसू लागली. तसे हळूहळू पुणे आकार घेऊ लागले. पुढे शिवबांनी एक एक मावळा जोडून रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली. तोरणं जिंकून स्वराज्याचे तोरणही बांधले. राजगडाला राजधानी केले. स्वराज्य कलेकलेने वाढतच गेले. यानंतर पुण्यावर मात्र पुन्हा कधी बेचिराख व्हायची वेळ आली नाही. पुढे जेव्हा गनिम पुण्यावरती चालून आले तेव्हा मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी तलवारीच्या आणि मनगटाच्या जोरावर पुण्यावरील सर्व आक्रमणे परतवून लावली. जेव्हा शाहिस्तेखान पुण्यावर चालून आला तो अनेक दिवस लाल महालात वास्तव्यास होता. त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्याच हजारो सैनिकांच्या वेढ्यात रात्रीच्या वेळी गनिमी काव्याने घुसून महाराजांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शाहिस्तेखानावर हल्ला चढवला. शाहिस्तेखान खिडकीतून पळाला, पण शिवाजी महाराजांनी त्याची 4 बोटे छाटली होती. शत्रूच्या गोटात घुसून मारणे काय असते हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिले होते. आमच्या वाटेवर येऊन आमची वाटमारी केली तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हे शिवरायांच्या इतिहासाचे आणि पराक्रमाचे उत्तम उदाहरण आहे. दहशत अशीच संपवावी लागते. जय शिवराय.